राज्यातल्या विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वांना पालिका निवडणुकीचे वेध लागलेत। याच दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेनं पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे। तर उद्धव ठाकरेंशी एकदा चर्चा करू, अन्यथा आमचाही मार्ग मोकळा असल्याची प्रतिक्रिया यावर वडेट्टीवारांनी दिली आहे। मुंबईसह नागपूरपर्यंत मी सांगेन, आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल, एकदा आम्हाला आजमावायचंच आहे। नागपूरला सुद्धा मी स्वबळावर लढणार आहोत। माननीय उद्धवजीने आम्हाला तसे संकेत दिले। आत्ताच मी आमचे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याशी चर्चा केली की संजय राऊतांची भूमिका, नेते मोठे आहेत त्यांच्या पक्षाची भूमिका असेल, तरी पण आम्ही एकदा उद्धवजी ठाकरे साहेबांशी चर्चा करू आणि त्यांना विनंती करू की आपण एकत्र लढूया। नाही आले तर आमचा मार्ग मोकळा आहे। आम्ही पवारसाहेब आणि आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी, आमची नैसर्गिक आघाडी राहिलेली आहे अनेक वर्षाची। आम्ही दोघांनी मिळून एकत्र या निवडणुकीला पुढे जाण्याचा प्रयत्न करू। कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? पालिका निवडणुकीत स्वबळावर लढून पक्ष मजबूत करावेत असं संजय राऊत म्हणाले। तर संधी मिळाली पाहिजे असं आमच्याही कार्यकर्त्यांचं म्हणणं असल्याचं वर्षा गायकवाड म्हणाल्या। कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो। महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावे। त्यांच्या पक्षाच्या बाबतीमध्ये काय त्यांचं म्हणणं असेल त्यांनी मांडलेलं आहे। आम्ही आमच्या पक्षाच्या बाबतीमध्ये जे म्हणणं आहे, आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे, कारण आमच्या कार्यकर्त्यांचं पण म्हणणं बिलकुल असंच आहे की आपल्याला संधी मिळायला पाहिजे। दरम्यान राऊत असं का बोलले हे कळत नाही। त्यांच्या पक्षाचा तो निर्णय असेल असं आव्हाडांनी म्हटलंय। तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीलाच एकटं लढण्याची गरज होती अशी प्रतिक्रिया अरविंद सावंतांनीही दिली आहे। आता ते कुठल्या दृष्टीने म्हणजे काय मनात आहे त्यांच्या हे काय अजून समजलेलं नाही। आता त्यांना एकलो चलो रे त्यांचा नारा असेल तर त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे असं आपण समजूया। काय त्याच्यात स्वावलंबन उभं राहावं, एकटं लढावं आणि मला वाटतं संजय राऊत साहेबांनी आज ती जी घोषणा केली आहे ती निश्चितपणे स्वागतार्ह आहे।